आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। कोण आहे? मी तुमची भैरवी आली आहे। माते, काय झालं माते? चिल्लम्मा, काय झालं चिल्लम्मा? सांभाळ। चिल्लम्मा, काय झालं तुला? बसा ना ताई। चिल्लम्मा, तुला अशा अवस्थेत बघेन असा मी विचारच केला नव्हता ग। दयनीय अवस्था इतरांची होऊ शकते, पण अष्टयोगात समुद्राच्या मोतीतून निर्माण झालेली तुझी ही अवस्था होणं अशक्य। सोन्यासारखं तेज असणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर आज हा असा अंधार का पडलाय? तुला पाहून हिम्मत आणि धैर्य निर्माण व्हायचं आमच्यात, पण आता ते नाहीस झालंय। तुला पाहून प्रसन्न आणि विनम्र होणाऱ्या चेहऱ्याला, तुझ्या या चेहऱ्याला काय झालंय? रडू नकोस भैरवी। योगिनीच्या डोळ्यात चुंबकीय शक्ती असली पाहिजे, डोळ्यात अश्रू असता कामा नये। पण हे सगळं काय झालंय चिल्लम्मा? खूप वर्षांपासून बंद पडलेलं द्रौपदी मातेचं मंदिर उघडायचं होतं, म्हणूनच पुरम गावाच्या लोकांनी मला येऊन विनंती केली। मी मंदिर उघडायला गेले होते तेव्हा एक जण दुष्ट शक्तीचा प्रयोग करत होता। त्याच्या समोर मला सुद्धा दुष्ट शक्तीचा प्रयोग करावा लागला। तिथे झालेल्या बलप्रयोगात त्या दुष्ट शक्तीला हरवून मी मंदिर उघडलं। रागाच्या भरात त्या दुष्ट शक्तीने माझ्यावर विजेचा प्रयोग केला आणि म्हणूनच त्या दुष्ट शक्तीमुळे माझ्या शक्ती नष्ट झाल्या आणि माझी ही अवस्था झाली। दुष्ट शक्तीत होणाऱ्या युद्धात शक्ती हरपणं सामान्य गोष्ट आहे। माझी शक्ती नष्ट झाली, पण मी निर्माण केलेल्या शिष्या अजूनही जगभरात आहेत। हा विचार करून मला आनंद होतोय। खरंच मला खूप आनंद वाटतोय। पण मला आनंद होत नाहीये। मला माझी आधीचीच चिल्लम्मा पाहिजे। लोक जिला आदराने पाहतात तिचं तेजस्वी रूप योगिनीचंच असायला हवं। मी तुझ्यासाठी देहवृत्ती पूजा करते। तुझ्या नष्ट झालेल्या शक्ती मी तुला मिळवून देईन। तू कितीही पूजा केलीस तरी ते अशक्य आहे, कारण हे माझ्या गेल्या जन्माचे कर्म आहेत, ते मला भोगावेच लागणार। यावर काहीही उपाय नाहीये। मला असंच जगत मरण स्वीकारावं लागेल। मी मृत्यूची वाट पाहते। मी कधीही मरणाला शरणागत होऊ शकते। मी असूनही तुला वाचवू शकत नाही चिल्लम्मा। योगिनीने असं दुःख व्यक्त करायचं नसतं ग। तू माझी काळजी करू नकोस। तू खूप वर्षानंतर मला इथे भेटायला आलीयस। मला ह्या गोष्टीने ऊर्जा आलीये। चंद्रा, भैरवीला वांग्याचं भरीत आणि सुकी चटणी खूप आवडते, त्याची तयारी कर। ठीक आहे माते। अचानक तुला या चिल्लम्माची आठवण कशी आली ग? धनवल्लीच्या नावाने सुरुवातीच्या काळात तुझ्याकडे विद्या शिकायला आली होती। भैरवी नाव ठेवून तू मला सगळं शिकवलंस। तुझ्याकडे शिकलेल्या विद्येचा वापर करून मी खूप शक्ती आकर्षित केल्या आहेत। मी मांत्रिक या स्तरावर नावाजलीये याचं कारण तूच आहेस ग चिल्लम्मा। तूच मला जगायला शिकवलंस।
पण आज मी तुलाच वाचवू शकत नाहीये ग. पण आज तुला भेटायला येताना मी तुझ्यासाठी एक अभूतपूर्व वस्तू घेऊन आले ग. ठीक आहे, दाखव. चिल्लम्मा, तू पूर्वीसारखी झालीस चिल्लम्मा. तुला बघून माझ्यात अगदी पूर्वीसारखा उत्साह आलाय चिल्लम्मा. हा भैरवी, मी घेऊन आलेल्या चक्रामुळे तू बरी झालीयस. तुझी हरपून गेलेली शक्ती तू पुन्हा मिळवलीस. तू आधी सारखीच सर्व पूर्ण योगिनी झालीस. पण हे वनदेवीचं कालचक्र तुला कसं काय मिळालं ग? चिल्लम्मा, या कालचक्राबद्दल तुला माहिती आहे का? मला कसं माहित नसेल. हे कालचक्र देवीच्या सृष्टी आणि शक्तीच्या सान्निध्यात आहे. हे कालचक्र आहे का? 20 वर्षांपूर्वी अनेक तांत्रिकांना हे चक्र मिळवायचं होतं. सर्व योगिनींचं सुद्धा हेच ध्येय होतं. पण ते ध्येय सोडून मी सुद्धा वनदेवीच्या मंदिरात गेले होते. मी माझं ध्येय सोडून जेव्हा त्या मंदिरात गेले तेव्हा तिथे शिवनाग, शक्तीनाग संरक्षणासाठी बसले होते. नागाच्या सान्निध्यात असलेली वस्तू काढायचं नाही म्हणून मी ते दूध आणि अंड परत आणलं. त्यानंतर काही तांत्रिक लोकांनी शिवनागाचं नुकसान करून हे चक्र चोरून पळून गेले असं ऐकण्यात आलं होतं. आता हे कालचक्र तुला मिळालं हे ऐकून मला खूपच आश्चर्य वाटतंय. या एका चक्रामागे एवढ्या कथा आहेत का? या चक्राला साधारण समजलीस? हे नुसतं चक्र नाहीये. यात देवी शक्तीने त्याग केलेल्या अविवाहित स्त्रियांचा आत्मा आहे. मुलीला देवीसाठी जीव दिलेल्या 3 अविवाहित मुलींना देवीने 3 कालचक्र बनवून पायाखाली आश्रय दिला होता असं पूर्वजांनी म्हटलं होतं. यात खूप मोठा त्यागाचं चिन्ह म्हणजे हे कालचक्र. देवीच्या सृष्टीत याहून मोठी सृष्टी कुठलीच नाही. ब्रह्मांडाच्या रहस्यात दुसरं मोठं रहस्य कुठलंच नाहीये. 3 कालचक्रांपैकी एक चक्र तुला मिळालं. यासारखे अजून 2 चक्र आहेत. या कालचक्रासारख्या शक्ती त्या चक्रामध्ये पण आहेत. 3ही कालचक्र जर एकत्र आले तर अख्ख्या ब्रह्मांडाची शक्ती आपल्या हातात असेल, कळलं? हिंदी कालचक्र एकाच ठिकाणी केंद्रित असले तर पंचतत्व तिथे समाविष्ट असतात. नवीन ग्रह नियंत्रणात राहतात. इष्टदेवता ताब्यात राहतात. कुठलेच कार्य आपल्या हातून होणार नाही अशी माया महाशक्ती एकत्रित आपल्याकडे राहतील. हे कालचक्र विनाकारण तुझ्या जवळ आलं नाहीये, कळलं का? काही कारणामुळेच तुझ्या जवळ आलंय. हे बघ भैरवी, वनदेवी आणखी कुणी नसून योगिनींनी ही परंपरा ज्ञानगुरूंपासून मिळवलीये. आपली चेल्ली अम्मा आहे. चेल्ली अम्माचं प्रकटस्थळ हेच वनदेवीचं मंदिर आहे.
चेल्ली अम्माची अद्भुत निर्मिती हे कालचक्रच आहे. तसं बघायला गेलं तर हे कालचक्र आपल्या चेल्ली अम्माचंच अवतार आहे. तसं पाहिलं तर तुझ्या हक्काचंच तुझ्याकडे आलंय. हे माझ्याकडे असण्याऐवजी तुझ्याकडेच ठेव. आतापर्यंत तुला ध्येय सापडलं नव्हतं, पण आता तुला ध्येय सापडलं आहे. असेच 2 कालचक्र अजून बाहेर आहेत, ते तुला शोधून काढावे लागतील. तिन्ही चक्र जर तुला मिळाले तर शक्ती प्रयोगात तुला कुणीही हरवू नाही शकणार. आणि या जगातील प्रत्येक तांत्रिक शक्ती तुझ्या पायाखाली असेल. तांत्रिक लोकांची तू गुरु बनशील. आता तू या चिल्लम्माची भैरवी नाहीयेस, त्या चेल्ली अम्माची भैरवी आहेस. दोन्ही कालचक्रांचा शोध घे. शक्ती प्रयोगात राणी असं नाव मिळव. तू विजय प्राप्त करावस म्हणून चेल्लम्माने आशीर्वाद दिलाय. जा, तिन्ही कालचक्र एकत्र घेऊन ये. आनंदी रहा. विजय तुझाच होईल. जा. शिवनागणी शक्तीनाग हे संरक्षणात असलेलं कालचक्र आहे असंच चेल्लम्माने सांगितलं. तो वृद्ध माणूस नंदिनी सापाला शोधून आला. हे नंदिनी शिवनाग आणि शक्तीनाग असू शकते का? म्हणजे त्या वृद्ध माणसाचा आणि कालचक्राचा काहीतरी संबंध आहे. मी त्या वृद्ध माणसाला भेटले तर सगळं खरं खोटं कळेल. काय घालू मी? कुठला ड्रेस घालू? काय कलेक्टर मॅडम, काय गंभीरपणे विचार करताय? काही विशेष आहे? आज माझ्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे गंगा. जिंकण्यासाठी कोणती वेशभूषा करू तेच कळत नाही. काही निर्णय घेतला का मग? तेच तर कळत नाहीये. गोंधळलीये मी. तूच काहीतरी सुचव आता. कुठला ड्रेस घालू बरं तुला? एवढा सोपा मार्ग आहे आणि त्यासाठी एवढं टेन्शन का घेताय तुम्ही? मी एक आयडिया देते. एक काम करा, कार्तिकेयाची वेशभूषा करा. देवसेनावर खूप सूट करेल. कार्तिक देवांचा वेश एवढा सूट नाही करणार देवसेनेला. मग विष्णूची वेशभूषा कशी दिसेल? काय ताई तुम्ही पण विष्णू कार्तिकाचा वेश म्हणताय? ती खूप लहान आहे. अजून एखादा सुचवा. मग दुसरा कोणता वेश घालायचा हिला? हा, शिवशंकराचं. ती वेशभूषा छान दिसेल ना? अहो नाही आत्या, थांबा मीच सुचवते. तू सांगशील एक वेळ, पण मी जिंकते ना? नक्कीच मिळेल. काही सुचताय का? मी तुला दाखवते, मग तयारी करूया. ये. चालेल. काय ही पण ना, कार्तिक बोलले तरी नाही म्हणाली, विष्णू बोलले तरी नाही म्हणाली, शंकर बोलले तरी सुद्धा नाही म्हणाली. असं का? ओ, कार्तिकची बायको वल्ली आणि देवानी, श्री विष्णूची श्रीदेवी आणि भूदेवी, शंकराची गंगा आणि पार्वती. 2 बायका आहेत. म्हणूनच नाही म्हणाली वाटतं गंगा. समजलं मला. हे सुपर दिसतेस. हा कुठला ड्रेस आहे गंगा? याआधी मी कधी पाहिलाच नव्हता. हा आपल्या अन्नदाताचा वेश आहे, शेतकरीचा वेश. आपण जेवणाच्या आधी देवाचे आभार मानतो ना, पण आपल्याला जेवण प्रदान करणारा शेतकरी आहे. हा वीर घालून जा, तुला नक्कीच बक्षीस मिळेल. ऑल द बेस्ट.
माता करुणा देवी, नंदिनीला शोधण्यासाठी गावोगावी फिरतोय मी. आज मी तुझ्या दरबारामध्ये आलेलो आहे. ग्रामदेवतेला सगळी रहस्य माहिती असतात. नंदिनी तुझ्या सीमेत असेल तर तुला नक्कीच माहिती असेल. मी तुझ्या दारी हा कापूर पेटवलाय. कापूर विझण्याआधी नंदिनीचा ठिकाणा तू मला सांगायचंयस. सांग सांग, माझी नंदिनी कुठे आहे? बोल माते, बोल, माझी नंदिनी कुठे आहे? मला माहितीये. तुझी नंदिनी कुठे आहे हे मला माहितीये. नंदिनीला तू कशी काय ओळखतेस? तुला कसं माहितीये? तुला काय माहितीये तिच्याबद्दल? मी एक योगिनी आहे. शिवनाग आणि शक्तीनाग यांचं संरक्षण असलेल्या चेल्ली अम्माची उपासिनी. शिवनाग आणि शक्तीनाग तर वनदेवीचं संरक्षण करत होते. चेल्ली अम्माचं प्रकट स्थळ वनमंदिर आहे. वनदेवीच चेल्ली अम्मा आहे. वनदेवीचा वंशज तर मी आहे आणि मी तिची पूजा करत आलोय. माहितीये का तुला? काही बोलशील आणि मी विश्वास ठेवू? तुझ्या वनदेवतेचा इतिहास मी सांगते, तो तू ऐक आणि मग बोल. तुझी वनदेवी हिरव्या पाचूचं रूप आहे का? मंत्र तंत्राची सर्वस्व. हो, तसंच आहे. सुहासना मूर्तिणी आहे का? हो. दुष्ट राक्षसांची वदनी. रुद्रानंद मोहिनी आहे का? हो ग. डाभार काबालिनी का? हो, अगदी तसंच आहे. पशुपावन नेत्रगी आहे का? हो. नागपूजा प्रिय ना? हो, अगदी अगदी तशीच आहे. सनंदर, सनाडनार, सनात हुमारज, सदानंदर, नाल पेल काल अशा 4 लोकांना पायाखाली ठेवून उपदेश केलेल्या दक्षिणामूर्ती सारखं ती अविवाहित मुलीला पायाखाली आश्रय दिलेल्या करुणा अंबिका ना? हो, तू जसं सांगतेस तसंच आहे अगदी सगळं. आमच्याही वनदेवीचे नाव चेल्ली अम्माच आहे. तिचं नाव माहिती करण्या माझी इतकी वर्ष गेली. चेल्ली अम्मा स्वतःहून बाहेर का येत नाहीये हे चेल्ली अम्मालाच माहिती असेल. चेल्ली अम्मा ही आमची वनदेवी आहे. चेल्ली अम्माच्या विषयी चेल्ली अम्मा किंवा तिचे जवळचे भक्तच सांगू शकतात. आणि चेल्ली अम्माचं रहस्य फक्त माझ्या तोंडूनच कळणार होतं. माझ्या कुलदेवतेबद्दल तुला एवढं माहिती आहे. खूप आभार ताई. ऐकून खूप बरं वाटलं. तुझे खूप आभार ताई. मी फक्त एक नावाचा पुजारी आहे, पण तू योगिनी आहेस म्हणून जे मला माहिती नव्हतं ते तुला माहिती आहे. तू मला भेटलीस, मला खूप आनंद झाला. तुम्हीच आमच्या वनदेवीची पूजा करत होता का? मी फक्त नावाचा पुजारी आहे, पण विधीप्रमाणे पूजा करणारी पार्वती होती. ही कोण आहे पार्वती? ही कोण आहे पार्वती?
पार्वतीच शिवनाग होती का? शिवनाग असलेल्या पार्वतीची पूजा का बरं थांबली? वनदेवाचं संरक्षण करणारी पार्वती ताई अचानक कुठे गायब झाली? तंबोरांच्या मदतीने नंदिनीला या महालातल्या वारुळात बांधून ठेवणारा राजशेखरच होता ना? मग ते कालचक्र त्याच्याजवळच आहे का? हो ना, ते त्या पापेकडेच आहे. तू त्याला ओळखतेस का ग? खूप ऐकलंय त्याच्याबाबत. त्यानंतर काय घडलं जरा सांगा. अविवाहित मुलीचं रक्त पडलं तरच ते बंधन तुटणार, हा एकमेव उपाय होता. म्हणून गंगाचं रक्त पडल्यानंतर माझी नंदिनी बाहेर आली. बाहेर आलेली नंदिनी गंगाच्या शरीरामध्ये शिरून सूड घेऊन कालचक्र घेण्याचा विचारच करत होती. पण दुर्दैवाने त्या गंगाचं शरीर तिला सोडावं लागलं. आता माझी नंदिनी कुठे आहे मला अजिबात माहिती नाही. सांगशील मला तू? नंदिनी वारुळातच आहे. वारुळातच आहे? पण मी वारुळात जाऊन पाहिलं तर तिथे नव्हती ती. नीट पाहिलं ना? नीट पाहिलं ग, ती त्या वारुळातच नाहीये. मग त्या राजशेखरने नंदिनीला कुठेतरी बंद करून ठेवलेलं आहे. मी शोधून सांगते ना. तुला अजिबात शोधायची गरज नाहीये. अमावास्येच्या मध्यरात्री नंदिनी शक्ती नागाच्या रूपात असते. किती अडथळे आले तरी ती तोडून बाहेर येणार म्हणजे येणार. म्हणजे अमावस्येपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. नंदिनी येण्याआधी ते कालचक्र आपल्याला शोधावे लागेल. तू नंदिनीला शोधण्याचे कष्ट अजिबात नको घेऊस. नंदिनी स्वतःच येईल. ठीक आहे, ती आली तर मला सांगा. मी येऊन तिला बघेन. तू नंदिनीला का बघणार आहेस? अशी असतेस का तू? तुझ्या हसण्यामागे काहीतरी गुपित आहे. मी विश्वास टाकून तुला सगळं काही सांगून टाकलं. सगळी माहिती तू माझ्याकडून कशाला काढून घेतलीस मला सांग. उत्तर दे. माझी वाट सोड. मला उत्तर हवंय. तू सगळी माहिती सांगितलीस म्हणून मीही सांगेन असं वाटतं तुला? माझं नाव भैरवी आहे. मूर्ख तू आहेस, मी नाहीये. माझ्याकडून एक शब्दही तू वदवू शकणार नाहीस, लक्षात ठेव. तू उत्तर न देताच निघाली तेव्हाच मला संशय आला होता. तू काहीतरी चुकीच्या उद्देशाने इथे आली होतीस.